आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पनवेल रोहिदासवाडा येथील गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे, कंत्राटदारांचा हलगर्जीपणा, टक्केवारीमुळे कामाचा दर्जा खालावल्याचा नागरिकांचा आरोप। पनवेल महापालिका हद्दीतील रोहिदासवाडा येथे गटार बांधण्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे, परंतु काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे आणि कामाची गुणवत्ताही निकृष्ट असल्याचे नागरिकांनी आरोप केले आहेत। पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये गटाराचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी आज एकत्र येऊन कामाची पाहणी केली असता पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये गटाराचे बांधकाम केल्याचे दिसून आले। भविष्यात गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे। टक्केवारीमुळे कामाचा दर्जा खालावला। हिंदुस्तान 24 तास न्यूजने स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। गटाराचे काम संथ गतीने सुरू आहे। नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची लाईन आणि गटार एकत्र करण्याच्या कामावर विरोध दर्शवला आहे आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे। पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रेणुका मोहकन यांनी या प्रकाराबाबत तक्रार केली आहे। घटनास्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे। नागरिकांनी आरोप केले आहेत की राजकीय दबावामुळे महापालिका अधिकारी योग्य ती कारवाई करत नाहीत। महापालिका अधिकारी राजकीय दबावामुळे बळी न पडता निष्पक्ष चौकशी करतील आणि दोषींवर कारवाई करतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। कंत्राटदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत। पाण्याची नवीन लाईन टाकण्यात येईल, त्यानंतर ही जुनी लाईन बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।